नमस्कार मित्रांनो, द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपण जो आर्टिकल घेतला आहे द हिंदू एडिटोरियल डिस्कशनमध्ये आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी, तो आहे सँक्शन्स ओव्हररीच. सँक्शन्स या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक होते की परमिशन देणे आणि दुसरा होतो रेस्ट्रिक्शन. जसं लोन सँक्शन करणे. लोन सँक्शन केलं म्हणजे काय करतात की लोनला त्या परमिशन दिली जाते. म्हणून आपण नेहमी तुम्ही ऐकलं असेल की माझं लोन सँक्शन झाले. पण ह्या ठिकाणी जो सँक्शन या शब्दाचा अर्थ दुसऱ्या अर्थाने आलेला आहे. कोणत्या? रेस्ट्रिक्शन. म्हणजे सँक्शन्स, एक कंट्री जेव्हा दुसऱ्या कंट्रीवर सँक्शन्स लावते त्यावेळेस काय करते, म्हणजे रेस्ट्रिक्शन लावणे, बॅरियर लावणे, त्याला म्हणतात सँक्शन्स. आणि ओव्हररीच म्हणजे काय? ओव्हररीच म्हणजे आपल्या ऑथॉरिटीच्या बाहेर जाऊन काम करणे, ओव्हररीच. आता जेव्हा आपण हे आर्टिकल डिस्कस केल्यानंतर तुम्हाला हा टायटल समजेल. ओके, तर सेंटेन्स बाय सेंटेन्स आपण डिस्कस करू. द US should realize it cannot dictate terms in a changed global order with its new power. US का युनायटेड स्टेट्स शूड रिअलाइज म्हणजे अमेरिका आहे ना, जो देश, तो अमेरिकेला सध्या कळायला पाहिजे की इट कॅनॉट डिक्टेट टर्म्स. म्हणजे डिक्टेट म्हणजे काय करणे? हुकूम करणे, म्हणजे आपलीच चालवणे. टर्म्स म्हणजे काय? ते टर्म्स अँड कंडिशन असतात ना, म्हणजे आपलीच चालवणे इन अ चेंज्ड ग्लोबल ऑर्डर. आता हे ग्लोबल ऑर्डर काय असते? ग्लोबल ऑर्डर म्हणजे काय की आपल्याच्या आता जगामध्ये एवढ्या कंट्री आहेत, त्या कंट्रीमध्ये पॉवर कशी डिवाईड झालेली आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर कशा प्रकारे झालेलं आहे, म्हणजे कोणत्या कंट्रीकडे किती पॉवर आहे. सध्या आपल्याला USA माहिती आहे, USA एक सुपर पॉवर म्हणून ओळखला जातो. तर त्याला म्हणतात ग्लोबल ऑर्डर. आता जे ग्लोबल ऑर्डर आहे ते आता चेंज होत आहे, कारण बऱ्याचशा कंट्री आता दुसऱ्या, चायना झालं, इंडिया झालं, रशिया झालं, हे स्वतःची पॉवर वाढवत आहे ना, स्वतःचा इन्फ्लुअन्स इंटरनॅशनल रिलेशनमध्ये यांचा वाढत आहे. पण म्हणून ह्या सेंटेन्समध्ये म्हटलं आहे की चेंज्ड ग्लोबल ऑर्डर विथ इट्स न्यू पॉवर्स. म्हणजे जी अमेरिकेची जी न्यू पॉवर आहे त्यानं हे चालणार नाही. आता सध्या हे अमेरिकेला कळायला पाहिजे. द US डिसिजन टू इम्पोज. आता अमेरिकेचा डिसिजन, अमेरिकेचा निर्णय टू इम्पोज केव्हा आहे? तो इन्फिनिटिव्ह म्हणतात त्याला. टू इम्पोज म्हणजे जेव्हा पर्पज दर्शवण्यासाठी केला जातो, म्हणजे उद्दिष्ट. हा जो डिसिजन आहे तो कशासाठी आहे? टू इम्पोज सँक्शन्स, म्हणजे सँक्शन्स लावण्यासाठी आहे ऑन टर्की. कोणावरती? टर्की. ओव्हर इट्स परचेस, म्हणजे टर्कीने काय केलं? परचेस ऑफ S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम फ्रॉम रशिया फर्दर कॉम्प्लिकेट्स द ऑलरेडी ट्रबल्ड रिलेशनशिप बिटवीन द टू नाटो मेंबर्स. म्हणजे काय? हे टर्की जे आहे, टर्की काय करत आहे? S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम परचेस करत आहे. आता S-400 मिसाईल एक डिफेन्स सिस्टम आहे. ओके, तर त्या आपण जास्त टेक्निकल टर्ममध्ये जाणार नाहीत. एक डिफेन्स सिस्टम आहे, ती जी टर्की आहे ते रशियाकडून खरेदी करत आहे. तर त्यामुळे काय होतं आहे की फर्दर कॉम्प्लिकेट द ऑलरेडी ट्रबल्ड, म्हणजे हे जे US आहे आणि टर्की आहे यांच्यामध्ये ऑलरेडी ट्रबल्ड रिलेशनशिप अगोदरच खराब झालेले आहेत बिटवीन द टू नाटो मेंबर्स. आता जे नाटो जे आहे ना, एक ऑर्गनायझेशन आहे. तर नाटो हे दोन्ही US आणि टर्की दोन्ही मेंबर आहेत नाटोचे ऑर्गनायझेशन. तर त्यांचे जे रिलेशन आहे अगोदरच खराब झाले होते आणि ह्या डिसिजननं टर्कीनं काय केलं की रशियाकडून S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम परचेस करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे काय झालं आहे की यांच्यामध्ये आणखीन त्यांच्या रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. ओके, US Secretary of State Mike Pompeo said earlier this week that Trump administration was obliged to impose sanctions on Turkey under the Countering America's Adversary Through Sanctions Act passed in 2017 aimed at discouraging third countries from buying weapons from Russia. आता बघा, US सेक्रेटरी स्टेट म्हणजे हे सेक्रेटरी ऑफ स्टेट जे असतात ना, जे USमध्ये ज्या पोस्ट आहेत, जसं इंडियामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, वेगवेगळ्या मिनिस्ट्री असतात, त्याचप्रकारे USमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट असतात. जे माईक पॉम्पिओ आहेत ते काय म्हटले आहेत? अर्लियर धिस वीक, म्हणजे
या अगोदर एका आठवड्या अगोदर दॅट द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन वॉज ऑब्लिक्ट म्हणजे काय करणे, भाग पडले, आम्हाला भाग पडलं, म्हणजे ह्या ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनला काय करावं लागलं, मला भाग पडलं हे डिसिजन घेण्यासाठी, म्हणजे सँक्शन इम्पोज करावे लागले ऑन टर्की अंडर म्हणजे काय, कोणत्या ॲक्टनुसार, अंडर द काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स ॲक्ट. हा जो अमेरिकेचा ॲक्ट आहे त्यानुसार त्यांना हे जे सँक्शन टर्कीवरती टाकावं लागले. ओके, पास्ट जो ॲक्ट आहे तो पास्ट केव्हा झाला, इन 2017 अँड एम्ड ॲट, आता जो हा ॲक्ट आहे ना तो कशासाठी आहे, तो एम्ड ॲट डिस्करेजिंग थर्ड कंट्रीज, म्हणजे डिस्करेज करणे म्हणजे काय, म्हणजे एखादी गोष्ट करण्यापासून थांबवणे म्हणजे डिस्करेज करणे. जसं एनकरेज म्हणतो ना आपण, एनकरेज करणे म्हणजे कोणाला एखादी गोष्ट करण्यास एनकरेज करणं म्हणतो ना आपण, तशा प्रकारे डिस्करेज करणं म्हणजे थांबवणं. हे काय, हा कशासाठी आला होता ॲक्ट, थर्ड कंट्रीज हा पण एक ग्रुप आहे कंट्रीचा, फ्रॉम बाईंग विपन्स फ्रॉम रशिया, म्हणजे रशियापासून यांनी विपन्स म्हणजे काय, शस्त्र परचेस करू नये, त्यासाठी हा ॲक्ट आला होता. ओके, अर्लियर या अगोदर द US हॅड सस्पेंडेड टर्की फ्रॉम इट्स F-35 फायटर जेट प्रोग्राम. म्हणजे या अगोदर USने काय केलं होतं, हॅड आलं म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आला, सस्पेंडेड टर्की फ्रॉम इट्स म्हणजे एक USAचा एक प्रोग्राम आहे F-35 फायटर जेट प्रोग्राम. म्हणजे याच्याद्वारे काय म्हणतात, USA ठरवतात की कोणाला जे F-35 फायटर जेट आहे ते कोणाला यांना विकायचं, यांचा एक प्रोग्राम आहे. त्याचा एक टर्की एक मेंबर होता यांना, आता पण USAने काय केलं, टर्कीला हॅड सस्पेंडेड. ओके, विच वॉशिंग्टन फिअर्ड, म्हणजे वॉशिंग्टनला फिअर्ड म्हणजे काय, भीती वाटली की वुड बी अंडरमाइंड, जो हा यांचा प्रोग्राम आहे तो अंडरमाइंड ह्या शब्दाचा काय अर्थ काय होतो, अंडरमाइंड म्हणजे वीक करणे. ओके, वीकन करणे, काय वीक करणे म्हणजे डॅमेज करणे पण होतो, बाय द रशियन सिस्टम, म्हणजे रशियाची जी सिस्टम आहे आपण अगोदर बघितली S-400 सिस्टम. ओके, प्रेसिडेंट रिसेप तायिप अर्दगन, म्हणजे हे जे टर्कीचे प्रेसिडेंट आहेत अर्गन, हॅज कॉल्ड द सँक्शन्स अँड अटॅक ऑन टर्कीज सॉव्हरेनिटी, म्हणजे यांनी जे सँक्शन्स लावले त्यांना काय म्हटलं आहे की ॲन अटॅक ऑन टर्कीज सॉव्हरेनिटी, म्हणजे हा एक हल्ला आहे टर्कीज सॉव्हरेनिटी म्हणजे काय, सार्वभौम. सॉव्हरेनिटीचा अर्थ म्हणजे सॉव्हरेनिटी म्हणजे काय की कोणताही देश सॉव्हरेन असणे म्हणजे काय, स्वतःचे डिसिजन तो देश घेऊ शकतो, त्याच्यावर कोणत्याही कंट्रीचं इंटरफरन्स होता कामा नये. म्हणजे काय, एक कंट्री आपली स्वतःचे डिसिजन इंटरनल असेल एक्सटर्नल असेल ती घेऊ शकते, म्हणजे इंडिपेंडंट असणे, एखादी कंट्री इंडिपेंडंट असणे. ओके, आता हे जे टर्कीचा जो मॅटर आहे तो इंटरनल मॅटर आहे आणि त्यांचं म्हणजे जे प्रेसिडेंट म्हणत आहेत की हा जो सँक्शन्स आहे तो अटॅक ऑन टर्कीज सॉव्हरेनिटी. ओके, द US डिसिजन विल हॅव इम्प्लिकेशन फॉर इंडिया ॲज वेल. आता US डिसिजन जो निर्णय आहे त्याचे इम्प्लिकेशन भारतासाठी सुद्धा असतील. ओके, विच हॅज ऑल्सो ऑर्डर द S-400, विच म्हणजे काय, भारताने काय ऑर्डर केलेलं आहे, S-400. आपणही S-400 मिसाईल सिस्टम ऑर्डर केलेली आहे. ओके, द ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन हॅज बीन नॉन कमिटल ऑन गिव्हिंग इंडिया अ सँक्शन्स वेअर. आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सध्या ट्रम्प जे प्रेसिडेंट आहे USAचे हॅज बीन नॉन कमिटल म्हणजे काय आहे, कोणताही रिप्लाय न देणे. ओके, क्लिअर असा यूज होतो. ओके, ऑन गिव्हिंग अ सँक्शन्स वेअर्स. आता सँक्शन्स वेअर म्हणजे काय, सँक्शन्स म्हणजे तुम्हाला सांगितलं अगोदरच, वेवर म्हणजे काय, सूट देणे, माफ करणे. ओके, पण इंडियाने USAला म्हटलं होतं की तुम्ही आम्हाला जे आमच्यावर जे सँक्शन्स लावलेले आहे कशासाठी, कारण आपणही S-400 परचेस करावं तर आम्हाला एक वेवर द्या, म्हणजे आम्हाला सूट द्या, पण USA नॉन कमिटेबल राहिलेला आहे. ओके, इन द केस ऑफ टर्की वॉशिंग्टन हॅड सेड इट वुड नॉट इन्व्होक सँक्शन्स. आता म्हणजे टर्कीच्या विषयी बोलायचं झालं तर वॉशिंग्टन म्हणजे काय, वॉशिंग्टन USAची राजधानी आहे आणि कधी सेंटेन्समध्ये देशाला दर्शवण्यासाठी राजधानीचा यूज केला जातो. ओके, वॉशिंग्टन हॅड सेड
इट वूड नॉट इन्व्होक म्हणजे काय करणे, एखादा कायदा वगैरे आहे तो इन्व्होक करणे, त्याचा यूज करून काहीतरी सँक्शन वगैरे लावणे, एखाद्याला इम्प्लिमेंट करणे. आता त्यांनी म्हणजे वॉशिंग्टननं म्हणजे काय अमेरिकन सांगितलं होतं की आम्ही जो सँक्शन ॲक्ट आहे तो इन्व्होक करणार नाही किंवा सँक्शन लावणार नाही इफ म्हणजे काय कंडिशन आली, जर अंकारा डिड नॉट ॲक्टिवेट द सिस्टम. जर अंकारा, आता अंकारा म्हणजे काय टर्कीची कॅपिटल आहे, अंकारा डिड नॉट ॲक्टिवेट द सिस्टम. जर अंकाराची सिस्टम परचेस केली आहे ती ॲक्टिवेट करणार नाही. ओके, बट वाय वूड टर्की हॅव परचेस्ड this anti-missile system for billions of dollars if it did not want to activate it. आता ही समजण्याची गोष्ट आहे की जर यांना ॲक्टिवेट करायची नसेल तर टर्की कशासाठी परचेस करणार आहे, एवढे जे डॉलर्स आहेत कशासाठी खर्च करणार आहे. बट वाय वुड टर्की हॅव परचेस्ड दिस अँटी मिसाईल सिस्टम फॉर बिलियन्स ऑफ डॉलर्स, म्हणजे बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च केले ते कशासाठी केले. जर त्यांना ॲक्टिवेट करायचे नसेल तो परचेस का करेल. ओके, असं एक क्वेश्चन रायटर क्रिएट करतात. इन ऑक्टोंबरमध्ये टर्की टेस्ट फायर्ड द सिस्टम अँड इन 2 months सँक्शन्स आर इन प्लेस. आता ऑक्टोंबरमध्ये काय केलं टर्कीने, टेस्ट फायर्ड के सिस्टम म्हणजे सिस्टीम ॲक्टिवेट केली आणि 2 महिन्यामध्ये सँक्शन्स आर इन प्लेस. 2 महिन्यामध्ये सँक्शन्स USAने सँक्शन लावले. ओके, द US डिसिजन टू सस्पेंड टर्की फ्रॉम द F-35 प्रोग्राम वॉज वेल विदिन इट्स राईट्स. आता बघा, US डिसिजन म्हणजे अमेरिकेचा जो निर्णय होता कशाचा, सस्पेंड टर्की म्हणजे टर्कीला जो F-35 प्रोग्राम आहे त्यातून काढून टाकण्याचा जो निर्णय आहे, सस्पेंड करण्याचा जो निर्णय आहे, वॉज वेल विदिन इट्स राईट्स म्हणजे त्यांच्या राईट्समध्ये, त्यांच्या अधिकारामध्ये होता. इट इज अप टू वॉशिंग्टन्स हू इट शुड सेल द वेपन्स टू. आता हे वॉशिंग्टनच्या मनावर असेल. इट इज अप टू म्हणजे काय, म्हणजे इट इज अप टू वॉशिंग्टन म्हणजे वॉशिंग्टन त्यांना जसं वाटेल तसं ते करतील त्यांच्या म्हणण्यानुसार. ओके, आता ज्यांना जो F-35 जेट आहेत ते ज्यांना विकायचे त्यांना ते विकतील, म्हणजे ज्यांना त्यांचे वेपन्स जे शस्त्र आहेत विकायची त्यांची इच्छा आहे त्यांना ते विकतील, याच्यात काहीही संदेह नाही. म्हणजे त्यांना जे करायचं असेल ते करू शकतात. ओके, इट इज अप टू वॉशिंग्टन म्हणजे हे वॉशिंग्टनच्या. ओके, but punishing other countries with sanctions for their decision to buy weapons from a third party is trans-border bullying if not meddling with their sovereignty. आता रायटर काय करतात की परंतु पनिशिंग अदर कंट्रीज म्हणजे दुसऱ्या कंट्रींना पनिश करणे विथ सँक्शन्स म्हणजे सँक्शन्स लावणे त्याच्यावरती फॉर देअर डिसिजन टू बाय म्हणजे कशासाठी, कारण की त्याने डिसिजन घेतले. कोणतं डिसिजन, टू बाय वेपन्स फ्रॉम थर्ड पार्टी म्हणजे दुसऱ्या थर्ड पार्टीकडून ते वेपन्स शस्त्र परचेस करायलेत म्हणून त्यांच्यावर सँक्शन्स लावणे इज ट्रान्सबॉर्डर बुलिंग. म्हणजे हे असं करणं हे काय, ट्रान्सबॉर्डर म्हणजे काय, सीमारेखेच्या बाहेर जाऊन. बुलिंग म्हणजे काय, बुलिंग म्हणजे दादागिरी करणे. ओके, इफ नॉट मेडलिंग विथ देअर सॉवरनिटी म्हणजे आता जर रायटर म्हणतात की जर नॉट मेडलिंग म्हणजे काय, इंटरफेअर करणे समजा, म्हणजे इंटरफेअर करत नसेल विथ देअर सॉवरनिटी. जरी सॉवरनिटीवर तो अटॅक नसेल, सॉवरनिटीवर म्हणजे सॉवरनिटी म्हणजे ते इंटरफेअर करत नसतील तरीही, कारण हे एक ट्रान्सबॉर्डर बुलिंग आहे असं म्हणण्याचा अर्थ आहे. ओके, ईच कंट्री टेक्स डिसिजन ऑन डिफेन्स म्हणजे प्रत्येक कंट्री काय करते, आपल्या डिसिजन करते डिफेन्स बेस्ड ऑन इट्स रिक्वायरमेंट, स्वतःच्या रिक्वायरमेंट म्हणजे जी गरज आहेत त्यानुसार आपण जे डिफेन्स सिस्टम आहे ते परचेस करत असतो. अँड सिक्युरिटी चॅलेंजेस. ओके, म्हणजे रिक्वायरमेंट अँड सिक्युरिटी चॅलेंजेस म्हणजे आपले जे सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत त्यानुसार आपण जे डिफेन्स सिस्टम आहे ते परचेस करत असतो. द S-400 विच हॅज बीन डिप्लॉयड बाय रशिया इन सिरिया. जे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे विच हॅज बीन जो पॅसिव्ह व्हॉइस आहे. ओके, विच हॅज बीन डिप्लॉयड बाय रशिया म्हणजे रशियाने काय डिप्लॉयड केलं आहे. कुठं डिप्लॉय करायचे, S-400 इन रशिया अलॉंग इट्स बॉर्डर विथ ईस्टर्न युरोप म्हणजे ईस्टर्न युरोपच्या बॉर्डरवरती. अँड इन द आर्क्टिक रिजन. आता हे आर्क्टिक रिजन काय आहे, एक रिजन आहे. आर्क्टिक सर्कल हे काय एक रिजन आहे. त्यामध्ये रशियाने काय केलं, S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम
डिप्लॉय केलेला आहे. ओके, इज सीन ॲज अ हायली ॲडव्हान्स एरियल शील्ड. म्हणजे हे S-400 विषय समजा आता हे बघा इथं आलेलं आहे सब्जेक्ट, त्यासाठी वर्क आलेलं इथं आहे. इज सीन ॲज अ हायली ॲडव्हान्स म्हणजे एक ॲडव्हान्स एरियल शील्ड. एरियल म्हणजे काय, इयर. शिल्ड म्हणजे काय, हे बघा हे जे डिफेन्स सिस्टम आहे ना, सरफेस टू इयर अटॅक म्हणजे सरफेसपासून इयरमध्ये अटॅक करणारा डिफेन्स सिस्टम आहे. ओके, शिल्ड म्हणजे काय, शिल्ड म्हणजे प्रोटेक्ट करणारे एखादा म्हणजे युद्धामध्ये प्रोटेक्ट करण्यासाठी असतात ना शिल्ड ते. ओके, it is hardly surprising that Turkey, China and India, which are rising ambitious powers with daunting security challenges, opted for the S-400. It is hardly surprising. आता हार्डली जो शब्द असतो ना हा निगेटिव्ह असतो. ओके, हार्डली जो असतो हा निगेटिव्ह असतो म्हणजे हे असं काही सरप्रायझिंग नाही, म्हणजे आश्चर्यदायक नाही असं म्हणतात लेखक. दॅट टर्की, जो की टर्की आहे, चायना आहे आणि इंडिया यांनी काय केलं, विच आर रायझिंग ॲम्बिशियस पॉवर्स म्हणजे हे जे देश आहेत एक रायझिंग म्हणजे उभवते, ॲम्बिशियस पॉवर्स आहेत म्हणजे उद्याचे हे जे भविष्यामध्ये यांची पॉवर वाढणार आहे. विथ डाउंटिंग सिक्युरिटी चॅलेंज. डाउंटिंग म्हणजे काय, डाउंटिंग म्हणजे डिफिकल्ट म्हणू शकतो आपण. डाउंटिंग म्हणजे हार्ड सिक्युरिटी चॅलेंजेस किंवा फेअरफुल पण होऊ शकतो डाउंटिंगचा. ओके, सिक्युरिटी चॅलेंजेस ऑप्टेड फॉर द S-400. ऑप्टेड म्हणजे काय, चूज करणे. यांनी S-400 याला चूज केलं आहे. ओके, पनिशिंग देम इज कोर्सिंग, एक मिनिट, पनिशिंग देम इज म्हणजे त्यांना पनिश करणे, त्यांना दंड देणे. इज कोर्शन सान्स स्ट्रॅटेजिक थिंकिंग. आता हे सान्स हा शब्द आहे तो म्हणजे विदाऊट होतो, याचा अर्थ सान्स या शब्दाचा विदाऊट होतो. म्हणजे कोर्शियन्स म्हणजे काय, कोर्शन म्हणजे असे आणखीन दबाव टाकणे, जबरदस्ती करणे. कोर्शन म्हणजे पनिशिंग देम इज अ कोर्शन म्हणजे जबरदस्ती आहे. सान्स विदाऊट स्ट्रॅटेजिक थिंकिंग. आता स्ट्रॅटेजिक ह्या शब्दाचा अर्थ होतो, स्ट्रॅटेजिक म्हणजे युक्तिपूर्ण विचार करणे. स्ट्रॅटेजिक म्हणजे याचा अर्थ म्हणजे थिंकिंग म्हणजे युक्तिपूर्ण विचार न करता. विदाऊट, सान्स म्हणजे काय, सान्स म्हणजे विदाऊट. कोर्शन म्हणजे काय, दबाव टाकणे, जबरदस्ती आहे. एक पनिशिंग, त्यांना पनिश करणे एक जबरदस्ती आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिकली थिंकिंग न करता म्हणजे एक जबरदस्ती आहे. सान्स म्हणजे विदाऊट. फ्रॉम अ जिओ पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. आता जिओ पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलायचं जर झालं तर म्हणजे आता जिओ पॉलिटिकल चा शब्दाचा अर्थ काय होतो, जिओ पॉलिटिकल. जिओ म्हणजे त्याला मराठीमधून म्हणतो आपण भू राजनीतिक. म्हणजे जेव्हा राजनीतिमध्ये एका रिजनचं इम्पॉर्टन्स वाढतं त्याला आपण जिओ पॉलिटिकल म्हणतो. ओके, पॉईंट ऑफ व्ह्यू. द US ॲक्शन्स कुड ड्राईव्ह टर्की फर्दर इंटू हँड्स ऑफ रशिया. आता जो US चा जो ॲक्शन आहे, USनं जो ॲक्शन घेतलेला आहे, काय करतो, कुड म्हणजे पॉसिबिलिटीसाठी असतो. कुड ड्राईव्ह टर्की म्हणजे टर्की काय करणार आता की रशियाकडे जास्त वळणार आहे. USA पासून दूर जाणार आणि रशियाकडे जास्त वळणार. डिस्पाईट देअर सिरियस डिसॲग्रीमेंट. डिस्पाईट म्हणजे काय, असे असून सुद्धा म्हणजे जरी त्यांचे डिसॲग्रीमेंट असतील म्हणजे असहमती आहे काही इश्यूवरती, ओव्हर क्रायसिस सच ॲज. तर हे जे इश्यू आहे सच ॲज क्रायसिस, जे की सिरियामध्ये क्रायसिस, लिबिया, नाऊ नगारो कराबाग, जे सध्या म्हणजे नगारो कराबागमध्ये इथे पण क्रायसिस चालू आहे, युद्ध चालू होतं. तर इथे ह्यांच्यावरती दोघांमध्ये डिसॲग्रीमेंट आहे. असे असूनही टर्की जाऊ शकते रशियाकडे. ओके, that Mr. Erdogan still chose to buy Russian weapons shows that there is a paradigm shift in Ankara's strategic thinking. आता यांचे जे डिसॲग्रीमेंट असून तरीही जे अर्दगन आहेत, जे टर्कीचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी रशियन वेपन्स परचेस करण्याचं ठरवले. दॅट देर इज अ पॅराडाईम शिफ्ट. पॅराडाईम शिफ्ट म्हणजे काय, म्हणजे महत्त्वाचा बदल म्हणतात किंवा अचानक बदल. ओके, पॅराडाईम शिफ्ट इन अंकारा स्ट्रॅटेजिक थिंकिंग. स्ट्रॅटेजिक तुम्हाला सांगितलं अगोदर, स्ट्रॅटेजिक थिंकिंगमध्ये एक महत्त्वाचा बदल आलेला आहे, अचानक बदल आलेला आहे, पॅराडाईम शिफ्ट. ओके, द US Turkey tensions coupled with the war with words between French President Emmanuel Macron and Mr. Erdogan and the Greece Turkey spat over the Eastern Mediterranean region point to crash into NATO. Okay, आता the US Turkey tensions. ओके,
कपल्ड विथ वॉर ऑफ वर्ड्स बिटवीन फ्रेंच प्रेसिडेंट इमॅन्युअल मॅक्रॉन. आता हे जे फ्रेंचचे प्रेसिडेंट इमॅन्युअल मॅक्रॉन आणि टर्कीचे प्रेसिडेंट याच्यामध्ये वॉर ऑफ वर्ड्स म्हणजे काय, एकमेकांना याच्या विरुद्ध बोलणे. ओके, बिटवीन फ्रेंच प्रेसिडेंट. ओके, अर्दगन अँड ग्रीस टर्की. मिस्टर अर्दगन अँड ग्रीस म्हणजे यांच्यामध्ये मिस्टर अर्दगन आणि फ्रेंचचे प्रेसिडेंट त्यांच्यामध्ये पण वाद होता. ओके, अर्दगन अँड ग्रीस टर्की ग्रीस टर्की स्पॅट ह्या शब्दाचा अर्थ होतो. स्पॅट म्हणजे काय, एक मिनिट आपण क्लिअर करूया. आता ग्रीस हा देश आहे, टर्की यांच्यामध्ये स्पॅट म्हणजे आपण फाईट पण म्हणू शकतो, फाईट भांडणं. ओव्हर द ईस्टर्न मेडिटेरियन रिजन. आता ईस्टर्न मेडिटेरियन रिजन हे एक रिजन आहे. पॉईंट 2 क्रॅक्स इन नाटो. क्रॅक्स म्हणजे काय, ब्रेक होणे. म्हणजे एक नाटो हा एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये ब्रेक होऊ शकतो. नाटो ऑर्गनायझेशन तुटू शकतो, याचा अर्थ असा होतो. ओके, द US should ask itself whether it wants to widen this further or take a broader view of the changes that are underway in the global order. आता USने काय स्वतःला विचारायला पाहिजे की आपल्याला जे हा जो इश्यू आहे तो वायडन करायचा आहे, म्हणजे वाढवायचा आहे का, याला एक ब्रॉडर व्ह्यू म्हणून घ्यायचा आहे, ब्रॉडर व्ह्यू ऑफ द चॅलेंज. कारण की आता जो ग्लोबल ऑर्डर आहे तो चेंज होत आहे. ओके, याचा अर्थ असा होतो. द 1990s युनिलॅटरलिझम. आता युनिलॅटरलिझम म्हणजे काय, अगेन इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय होतं की युनिलॅटरलिझम म्हणजे काय, एकाच देशाकडे जास्त पॉवर असणे किंवा एकाचंच मानणे किंवा असा पण होऊ शकतो. युनिलॅटरल म्हणजे काय, एक देश स्वतःच निर्णय घेणे, दुसऱ्या देशांना म्हणजे त्या निर्णयामध्ये सामील न करता स्वतःच निर्णय घेणे. हॅज ऑलरेडी पेव द वे फॉर न्यू मल्टीलॅटरलिझम. हॅज ऑलरेडी पेव द म्हणजे काय, तेव्हापासून सुरुवात अशी झाली 1990 पासून फॉर अ न्यू मल्टीलॅटरलिझम. ओके, मल्टीलॅटरल म्हणजे काय, अनेक देश एकत्र येऊन कॉमन गोलसाठी वर्क करणे, त्यासाठी म्हणजे त्याला मल्टीलॅटरलिझम म्हणतात. ओके, देर आर मेनी रायझिंग पॉवर्स. आता सध्या लेखक म्हणतात की मेनी रायझिंग पॉवर्स म्हणजे बरेचसे देश आहेत ते समोर येत आहेत, त्यांचा जे पॉवर्स आहे ते वाढत आहे. देअर डिमांड्स मे नो लॉंगर बी डिक्टेटेड बाय द विशेस ऑफ वॉशिंग्टन. आता त्यांची जी डिमांड आहे, जे रायझिंग पॉवर्स आहे ते बाकीचे देश आहेत जसं चायना, इंडिया, त्यांची जी डिमांड्स आहे मे नो लॉंगर बी डिक्टेट करणे म्हणजे काय, हुकूम करणे बाय द विशेस म्हणजे काय, इच्छा म्हणजे वॉशिंग्टन म्हणजे USAच्या इच्छेनुसार आता चालणार नाही. ओके, आता नवीन वगैरे ग्लोबल ऑर्डर जे आहे ते चेंज होत आहे. तर अशा प्रकारे आजचा जो आर्टिकल आपला डिस्कस झालेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.